प्रॅक्टिकल बघूया तुमचं आपण. त्या प्रॅक्टिकलमध्ये पहिलं प्रॅक्टिकल आहे स्टडी ऑफ बोन्स म्हणजे ऑस्टिओलॉजी. ओके, ऑस्टिओलॉजी म्हणजे द सायन्स ऑफ स्टडी ऑफ बोन्स. याच्यामध्ये डिसआर्टिक्युलेटेड स्केलेटन याचा अर्थ आहे की फॉल म्हणजे कोंबडी आणि रॅबिट म्हणजे ससा यांचा जो हाडाचा सापळा आहे तो सापळा म्हणजे एक एक हाड मोकळं केलेलं आहे त्याला म्हणतात डिसआर्टिक्युलेटेड. तर एक एक हाड मोकळं केलं आहे असं सेपरेट त्याला म्हणतात डिसआर्टिक्युलेटेड स्केलेटन. तर याचं आपल्याला दोघं प्राण्यांचं डिसआर्टिक्युलेटेड स्केलेटन स्टडी करायचं आहे. नंतर कॅरापेस आणि प्लॅस्ट्रॉन स्टडी करायचं आहे टर्टल किंवा टॉर्टॉइजचं. कॅरापेस म्हणजे कासवाच्या पाठ तिला म्हणतात कॅरापेस प्लॅस्ट्रॉन. आणि स्कल म्हणजे काय तर डोक्याची कवटी. तर ती डोक्याची कवटी आपल्याला मॅमल्सची स्टडी करायची आहे. मॅमल्स म्हणजे सस्तन प्राणी. सस्तन प्राणी म्हणजे ज्यांना असे कान असतात, बाहेरचे कान असतात त्यांना सस्तन प्राणी असं म्हणतात. तर त्यांची स्कल म्हणजे ज्याच्यामध्ये ब्रेन असतो, डोक्याची कवटी, त्या मॅमेलियनची डोक्याची कवटी आपल्याला स्टडी करायची आहे. तर एक कवटी आपण गवत खाणाऱ्या प्राण्यांची म्हणजे शाकाहारी प्राण्यांची एक कवटी आपण स्टडी करणार आहे आणि एक कवटी आपण मांसाहारी प्राण्यांची करणार आहे. हर्बिवोरस म्हणजे शाकाहारी प्राणी आणि कार्निवोरस म्हणजे मांसाहारी प्राणी. ओके, तर डिसआर्टिक्युलेटेड स्केलेटन पाहू आता पहिल्यांदा फ्रॉकचं, आपलं फॉलचं. फॉल म्हणजे कोंबडी मी तुम्हाला सांगितलं आहे. ओके, तर आता कोंबडी ही बर्ड्समध्ये येते म्हणजे पक्षी, फॉल किंवा गॅलस. ओके, तर यांचं बोन्स एकदम हलके असतात. त्याच्यामध्ये कॅल्शियम चांगलं भरलेलं असतं आणि त्याच्यामध्ये बोन मॅरो नसतो. ओके, पक्ष्यांच्या हाडांमध्ये बोन मॅरो नसतो, ते हवेने भरलेले असतात आणि न्यूमॅटिक बोन्स त्यांना म्हणतात. हवेने भरलेले असल्यामुळे हा शब्द वापरला आहे न्यूमॅटिक बोन्स. एंडोस्केलेटन जे या पक्ष्यांचं ते दोन डिव्हिजनमध्ये त्याचा भाग पडतो, ॲक्सियल स्केलेटन आणि ॲपेंडिक्युलर स्केलेटन. तर ॲक्सियल स्केलेटनमध्ये पाठीच्या कण्याच्या संबंधित सगळे हाडं येतात आणि ॲपेंडिक्युलर स्केलेटनमध्ये लिम्स आणि लेग्स यांचं सगळं स्केलेटन येतं. ओके, तर ॲक्सियल स्केलेटन जे त्याच्यामध्ये थिन ॲक्सिस असतो बॉडीचा आणि त्याच्यामध्ये मेन स्कल असते, व्हर्टेब्रल कॉलम असतो, स्टर्नम असतं आणि रिब्स असतात. ओके, तर स्कल म्हणजे डोक्याची कवटी मी तुम्हाला सांगितलं, व्हर्टेब्रल कॉलम म्हणजे पाठीचा कणा, स्टर्नम म्हणजे खालच्या बाजूचे हाडं, वेंट्रल साईडचे हाडं आणि रिब्स म्हणजे त्या छातीच्या फसळ्या. याच्यामध्ये ॲपेंडिक्युलर स्केलेटन जे त्याच्यामध्ये बोन्स जे ते लिम्सचे बोन्स असतात, गर्डल्स असतात, त्याच्यामुळे ते ॲक्सियल स्केलेटनला कनेक्ट झालेले असतात. कबुतरामध्ये जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये फोरॅमेनचे बोन असतात, फोर आर्मचे बोन असतात म्हणजे पंखाचे बोन असतात, नंतर पायाचे बोन्स असतात. हे नॉन न्यूमॅटिक आहेत म्हणजे याच्यामध्ये हवा भरलेली नसते. पिजन म्हणजे कबूतर हे खूप चांगले उडणारे पक्षी आहेत. त्यांचा प्रे आणि अल्बॅट्रॉस हे त्यांचे प्रे आहेत. तर त्यांचे विंग्स आणि लेग्सचे बोन जे आहेत ते न्यूमॅटिक असतात. नॉन न्यूमॅटिक असतात. ओके, नॉन न्यूमॅटिकच असतील ते. हे नॉन हा शब्द गाळला गेलेला आहे. याच्यामध्ये लॉंग बोन्स जे आहेत त्याला इपिफायसिस नसतं. शेवटी लॉंग बोनच्या शेवटी इपिफायसिस नसतं यांना. याच्यामध्ये स्केलेटन जे आहे बॅकबोनचं किंवा लिम्ब गर्डलचं याच्यामध्ये पूर्ण बॉडीचं वेट जे ते उचलण्याची क्षमता असते. ओके, पायावरती सुद्धा ते पूर्ण बॉडी उचलू शकता आणि पंखांवरती सुद्धा पूर्ण बॉडी उचलू शकतात. याच्यासाठी दोन प्लेट लाईक गर्डर्स तिथे असतात, स्टर्नम आणि सिनसॅक्रम. हे कर्व्ड झालेले असतात अपोजिट डायरेक्शनमध्ये. पहिल्यांदा पाहू आपण ॲक्झियल स्केलेटन. ओके,
तर त्याच्यामध्ये स्कलचं कॅरेक्टरिस्टिक पहिल्यांदा पाहू. स्कल जी आहे ती लार्ज असते पण एकदम हलकी असते स्पॉन्जी बोनमुळे. तिथे कम्प्लीट फ्युजन झालेलं असतं बोनचं स्कलमध्ये, त्यामुळे त्याच्यामध्ये सुचर्स नसतात. ही डेव्हिएट झालेली नसते. रेप्टिलियन टाईप ऑफ स्कलपासून ही काही जास्त वेगळी नाही आहे. म्हणजे सरपटणारे प्राणी आणि पक्षी यांची स्कल काही जास्त फरक नाही आहे त्याच्यामध्ये. याच्यामध्ये मात्र हाडांची संख्या कमी झालेली असते. जॉ बोन्स जे त्याच्यामध्ये दात नसतात, फक्त चोच असते. स्कल म्हणजे हाडाची डोक्याची कवटी, स्कल म्हणजे डोक्याची कवटी. तर ही मोनोकॉन्डायलिक असते, म्हणजे त्याचं एकाच ठिकाणी फक्त जॉईंट असतो, म्हणजे मानेशी जॉईंट असतो, बाकी कुठेही जॉईंट नसतो. सिंगल ऑक्सिपिटल कॉन्डाईल त्याला असतं फक्त, ते जॉईंटसाठी असतं ऑक्सिपिटल कॉन्डाईल. क्रॅनियम जे आहे ते राऊंडेड आहे, लार्ज आहे. याच्यामध्ये वेल डेव्हलप्ड ब्रेन जो आहे तो असतो त्यामध्ये. क्रॅनियम जे आहे ते एक्सटेंड नाही होत फॉरवर्ड, आणि ऑर्बिटल रिजनमध्ये ते एक्सटेंड नाही होत. प्रोपीबेसिक जे आहे असं ते असतं क्रॅनियम. क्रॅनियम म्हणजे स्कल किंवा क्रॅनियम म्हणजे डोक्याची कवटी. याला लार्ज ऑर्बिट असतात. ऑर्बिट म्हणजे हाडांची खोबण, खोबणीला ऑर्बिट म्हणतात. त्याच्यामध्ये थिन मेम्ब्रेन असतं, इंटर ऑर्बिटल सेप्टम त्याला म्हणतात. ऑटोस्टायलिक जॉ असतात, त्याचं सस्पेन्शन असतं. आणि फॉलमध्ये पॅलेट जी आहे ती स्चिझोग्नॅथस असते. शॉर्ट वोमर्स असतात त्याच्यामध्ये, नंतर पॅलाटाईन्स असतात एकत्र मिळालेले. त्याच्यात रिजन ऑफ स्कल जी आहे तर नाव रिजन ऑफ स्कल. रिजन ऑफ स्कल्स म्हणजे डोक्याची जी कवटी असते त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे भाग असतात. ते भाग कोणते कोणते ते पाहू. तर स्कलमध्ये क्रॅनियम असतं, नंतर सेन्स कॅप्सूल्स असतात, म्हणजे ज्याच्यामध्ये सेन्स ऑर्गन्स जे असतात ते जोडलेले असतात, तर ते सेन्स कॅप्सूल्स असतात. नंतर विसरल स्केलेटन असतात, त्याच्यामध्ये अप्पर आणि लोअर जॉ असतात. नंतर हायवेड ॲपरेटस असतात. असे हे रिजन आहे स्कलचे, भाग आहेत वेगळे वेगळे. पहिलं पाहू आपण क्रॅनियम. क्रॅनियमला ब्रेनची कवटी असं पण म्हणतात, किंवा ब्रेनची पेटी. या पेटीमध्ये ब्रेन भरलेला असतो क्रॅनियममध्ये. त्याच्यामध्ये ब्रेन असतो, क्रॅनियममध्ये ब्रेन असतो आतमध्ये. क्रॅनियमचा स्टडी करण्यासाठी त्याचे अजून काही भाग पाडले. पहिला भाग आहे ऑक्सिपिटल रिजन. तर हा मागचा भाग असतो स्कलचा, म्हणजे डोक्याच्या कवटीचा मागचा भाग असतो. याच्यामध्ये नेहमीच्या बोनने हा बनलेला असतो. पहिला असतो बेसिओ ऑक्सिपिटल म्हणजे बेसल. नंतर 2 ऑक्सिपिटल असतात ते लॅटरल साईडला असतात, आणि सुप्रा ऑक्सिपिटल जे आहे ते वरच्या बाजूला असतं. ज्याच्यामध्ये लार्ज राऊंडेड ओपनिंग असतं. त्याला फोरॅमेन मॅग्नम असं म्हणतात. फोरॅमेनच्या अगदी खाली सिंगल राऊंडेड ऑक्सिपिटल कॉन्डाईल असतं. त्याच्यामध्ये बेसी ऑक्सिपिटल असतं आणि सुप्रा ऑक्सिपिटल असतं पुढच्या बाजूने. ते परायटलने जोडले गेलेले असतात. नाव परायटल रिजन सेकंड. तर हे फ्रंट साईडला असतं ऑक्सिपिटल रिजनच्या. त्याच्या वरच्या बाजूला 2 फ्युज्ड स्क्वेअर शेप्ड परायटल्स असतात. तर हे लॅटरल साईडला असतात परायटल रिजन म्हणजे. आणि त्यापासून ते स्क्वामोसल आणि आलेस्पिनॉइड्स याच्याने बनलेले असतात. आणि फ्लोअरच्या साईडला म्हणजे जमिनीच्या साईडला म्हणजे खालच्या बाजूला याच्यामध्ये लार्ज बेसी स्फिनॉइड बोन असतं. तर बघा हे फॉलच्या क्रॅनियमचा हा फोटो दाखवला आहे, डॉर्सल व्ह्यू आणि व्हेंट्रल व्ह्यू. ओके, फॉल म्हणजे कोंबडी,
सगळ्या बोनचे नावं इथे दिलेले आहेत आणि ते बोन कुठे आहेत ते तुम्हाला त्यांची पोझिशन या फिगरवरून कळेल. ओके, हे साईडच्या बाजूने आहे बघा, इथे डोळा असतो, हे नाकाचं छिद्र आहे, ही चोच आहे आणि हे सगळे बोनचे नाव आहेत. तर हे फिगर तुम्हाला पाठ करावे लागतील. ठीक आहे. तर व्हेंट्रल साईडला बेसिस फिनॉइड असतं, त्याच्या बाजूला पेयर्ड ब्रॉड मेम्ब्रेन असतं, मेम्ब्रेनचं बोन. तिथे बेसी टेम्पोरल असतं किंवा पॅरास्पिनॉइड असतं. तर हे बेसिस पिनॉइड जे आहेत ते पुढच्या बाजूला येतं लिझार्ड्समध्ये, म्हणजे सरड्यामध्ये. तर तिथे स्लेंडर असं पॅरास्पिनॉइड रोस्ट्रम बनलेलं असतं. त्याच्यामुळे अँटेरियर पोर्शन जो आहे पॅरास्पिनॉइडचा तो असा थोडा पुढे आलेला असतो आणि रोस्ट्रम बनलेला असतो. प्रत्येक स्क्वामोसल जे ते आउटवर्ड आणि फॉरवर्डला झायगोमॅटिक प्रोसेसमध्ये पुढे आलेलं असतं. हे स्क्वामोसल बोन्स जे आहेत त्यांना टिम्पॅनिक कॅव्हिटी असते आणि पूर्ण बाजूने दोन्ही बाजूंनी ती एकदम पक्की अशी युनाईट झालेली असते, एकत्र झालेली असते क्रॅनियल बोन्सची. नाव तिसरा जो पार्ट आहे क्रॅनियनचा तो फ्रंटल रिजन. तर हे अँटेरियर आहे, पॅरायटल रिजनच्या अँटेरियरला आहे. रूफ जे आहे याचं फ्रंटल रिजनचं, याच्यामध्ये पेयर असतं लार्ज फ्रंटल बोनचं आणि लॅटरल पोस्टेरियर एंडला प्रत्येक फ्रंटल जे आहे ते बाहेरच्या बाजूला आलेलं असतं. स्ट्रॉंग झायगोमॅटिक किंवा पोस्ट ऑर्बिटल प्रोसेस त्यापासून निघालेली असते आणि ती झायगोमॅटिक प्रोसेस स्क्वामोसलला जॉईंट झालेली असते. ॲलिस्पिनॉइड्स जे आहेत ते पुढच्या बाजूला आलेले असतात आणि तिथून ऑर्बिटोस्पिनॉइड बनतात. साईडच्या बाजूला असतात, हे डोळ्याच्या बाजूला असतात, फ्रंटल रिजनच्या साईडला असतात. त्याचा जो बेस असतो तो पुअरली डेव्हलप झालेला असतो प्री स्पिनॉइडमध्ये आणि वरच्या बाजूला पॅरास्पिनॉइड रोस्ट्रम असतं त्याच्यामध्ये. नाव सेन्स कॅप्सूल्स. हे क्लोजली युनायटेड असतात क्रॅनियमशी आणि व्हेरियस सेन्स ऑर्गनशी युनाईट झालेले असतात. याचे सेन्स कॅप्सूल आहे, याच्यामध्ये ऑडिटरी असते, ऑप्टिक असते आणि ऑल्फॅक्टरी कॅप्सूल असते. ऑडिटरी म्हणजे कानाची, ऑप्टिक म्हणजे डोळ्याची आणि ऑल्फॅक्टरी म्हणजे नाकाची. हे लक्षात ठेवा. ऑडिटरी हा जो शब्द आहे तो ऑडिटरी शब्द हा याच्याशी संबंधित आहे. कशाशी? कानाशी संबंधित आहे, ऑडिओशी संबंधित आहे. ऑडिओ, मग ऑडिओ आपल्याला आवाज कशाने ऐकू येतो? कानाने. तर दॅट इज ऑडिटरी, म्हणजे कानाशी संबंधित आहे ती सेन्स कॅप्सूल. ऑप्टिक म्हणजे ऑप्थॅल्मॉलॉजी, हे डोळ्याशी संबंधित आहे आणि ऑल्फॅक्टरी हे जे आहे ते नाकाशी संबंधित आहे. नाव ऑडिटरी कॅप्सूल्स. ऑडिटरी कॅप्सूल ज्या आहेत त्या ऑर्गन ऑफ हिअरिंगशी जोडलेल्या असतात. दोन्ही बाजूंनी लॅटरल साईडने ती कॅप्सूल असते, ऑक्सिपिटल रिजनमध्ये असते ती स्कलच्या. प्रत्येक कॅप्सूल जी आहे ती फ्रुटिक बोनने बनलेली असते, ज्यामध्ये स्मॉल असं ऑफिस्थॉटिक अर्ली एम्ब्रिओ असतो आणि तो एक्झॉऑक्सिपिटलशी जोडलेला असतो आणि इपिओटिकशी जोडलेला असतो सुप्रा ऑक्सिपिटलमध्ये. याच्यामध्ये लार्ज कप लाईक टिम्पॅनिक कॅव्हिटी असते मिडल इयरची आणि ती पोस्टेरियर लॅटरल साईडला असते स्कलच्या. याच्या आजूबाजूला स्क्वामोसल असतं पुढच्या बाजूला आणि बेसी टेम्पोरल जे आहे ते खालच्या बाजूला असतं. टिम्पॅनिक कॅव्हिटी जी आहे त्यामध्ये टिम्पॅनिक मेम्ब्रेन असतं, प्रॉमिनंट आउटर एजच्या जस्ट मागच्या बाजूला. स्लेंडर रॉड लाईक कॉलुमेला असतो तिथे, हाडापासून आणि कार्टिलेजपासून तो बनलेला असतो. त्याच्या इनर पोर्शनला स्लँडर रॉड लाईक बोन असतं, त्याला कॉलुमेलारिस असं म्हणतात आणि आउटर पार्ट जो आहे त्याला एक्स्ट्रा कॉलुमेला असं म्हणतात. ट्रायरेडिएट कार्टिलेज याला म्हणतात. 3 रेज असतात एक्स्ट्रा कॉलुमेलाशी, ते सुप्रास्टेपिडियल असतात, नंतर एक्स्ट्रा स्टेपिडियल असतात आणि इन्फ्रास्टेपिडियल असतात. ह्या टिम्पॅनिक झोनमध्ये किंवा टिम्पॅनिक कॅव्हिटीमध्ये
सेव्हरल ओपनिंग्स असतात. त्याच्यामध्ये दोन जे ते वरच्या बाजूला असतात, मिडलला असतात, साधारणपणे मिडलला असतात कॅव्हिटीच्या. आणि अपर वन जे वरचं ते फेनेस्ट्रा असतं, फेनेस्ट्रा ओव्हॅलिस. हे लोअर साईडला असतात, फेनेस्ट्रा रोटुंडाला. लोअर साईडचं फेनेस्ट्रा रोटुंजा आणि अप्पर साईडचं फेनेस्ट्रा ओव्हॅलिस. इनर एंड जे कॉलुमलारिसमध्ये ते फिट होतं फेनेस्ट्रामध्ये, फेनेस्ट्रा ओव्हॅलिसमध्ये फिट होतं ते. आणि आउटर एंड जे ते टिम्पॅनिक मेम्ब्रेनला जस्ट टच झालेलं असतं. टिम्पॅनिक कॅव्हिटी जी आहे ती कम्युनिकेट होते तोंडाशी, माउथशी. आणि त्याच्यामध्ये ॲन्युस्टॅशियन कॅनल असतो. युस्टेशियन कॅनल म्हणतात त्याला, ॲक्च्युली युस्टेशियन कॅनल. एनचा उच्चार त्याच्यामध्ये नाही आहे. युस्टेशियन कॅनल हा कानामध्ये असतो. पोस्टेरियर फनेल शेप्ड ओपनिंग असतं ते अँटेरियर व्हेंट्रल पार्ट टिम्पॅनिक कॅव्हिटीच्या तिथे ओपन झालेलं असतं. हा जो युस्टेशियन कॅनल आहे तो फॉरवर्ड साईडला जातो आणि मग आतमधल्या बाजूला वळतो बेसिटेम्पोरल आणि बेसिस फिनॉइडच्या मध्ये एकमेकाला जॉईन होतो अपोजिट साईडला. आणि तो ओपन होतो कॉमन मेडियन ॲपर्चरने रूफ साईडला, पोस्टेरियर पार्ट माउथ कॅव्हिटीच्या पोस्टेरियर पार्टला वरच्या बाजूला तो तिथे जॉईंट झालेला असतो, तो युस्टेशियन कॅनल. म्हणजे तोंडामध्ये उघडलेला असतो तो थोडक्यामध्ये. नाव ऑप्टिक कॅप्सूल जे आहेत त्या डोळ्याशी संबंधित आहे. क्रॅनियमच्या ऑप्टिक कॅप्सूल याच्यामध्ये दोन ऑर्बिट असतात, हे एकदम मोठे असतात आणि त्याच्यामध्ये अकोमोडेट झालेलं असतं रिलेटिव्हली मॅसिव्ह आईज. हे जे हे सेपरेट झालेले असतात, एकापासून दुसऱ्याशी असे सेपरेट झालेले असतात. नॅरो व्हर्टिकल पार्टिशन असतं त्याच्यामधून, त्यामुळे ते वेगळे वेगळे झालेले असतात. इंटर ऑर्बिटल सेप्टम त्याला म्हणतात. हे मेसो इस्मॉइडने बनलेलं असतं आणि प्री स्पिनॉइडने बनलेलं असतं. याच्यामध्ये पॅरास्पिनॉइड रोस्टम असतं किंवा ऑर्बिटोस्पिनॉइड्स असतात. प्रत्येक जे ऑर्बिट आहे ते अँटेरियर साईडला बाउंड झालेलं असतं फ्रंटल आणि लार्ज लॅक्रिमलने. लॅक्रिमल म्हणजे आसूंच्या ग्रंथी. पुढच्या बाजूने वरच्या बाजूने डॉर्सल साईडने फ्रंटल आणि मागच्या बाजूने पोस्ट ऑर्बिटल प्रोसेस जी आहे फ्रंटलची ती ॲलिस्पिनॉइड असते. नाव लॅक्रिमल जी आहे ती खालच्या बाजूला असते, कर्व पॉइंटेड प्रोसेस असते, ही फ्रीली हँगिंग असते. आणि व्हेंट्रली ऑर्बिट जे आहे ते इनकम्प्लीट असतं. त्याच्यामध्ये इंटर ऑर्बिटल सेप्टम असतं, हे परफोरेटेड असतं मेनी ओपनिंग्सने. नंतर लार्ज मेडियन ऑप्टिक फोरॅमेन असतं याच्यामध्ये, ते पोस्टेरियर पार्टला असतं ऑर्बिटच्या. आणि ॲक्च्युअली हे छिद्र पडलेलं असतं, याला ऑर्बिटोस्पिनॉइडला छिद्र पडलेलं असतं आणि ते कम्युनिकेट होतं दोन ऑर्बिटशी, एकापासून दुसरं. नाव ऑल्फॅक्टरी कॅप्सूल्स. ऑल्फॅक्टरी कॅप्सूल्स जे हे कार्टिलेजिनस असतात, म्हणजे कार्टिलेजपासून बनलेले असतात. हे बरेचसे रिड्यूस झालेले असतात साईजने. ज्यामध्ये पुअर सेन्स ऑफ स्मेल असतो आणि ते फ्रंट साईडला असतात, क्रॅनियमच्या फ्रंट साईडला. एक्टो इथमॉइड किंवा ट्युबिनल्स जे आहेत ते कंपॅरेटिव्हली किंवा पुअरली डेव्हलप झालेले असतात याच्यामध्ये. याच्यामध्ये नेझल जे आहेत त्याच्यामध्ये पेअर ऑफ थिन ट्रायंग्युलर प्लेट लाईक हाडं असतात. जोडी असते, थिन नसतं ते, त्रिकोणी असतं, प्लेट सारखं असतं ते हाडं. आणि त्याच्यामध्ये रूफ झालेलं असतं. आणि नेझल चेंबरच्या साईडला जे असतं हे नेझल जे आहे त्याच्यामधून 3 प्रोसेस बाहेर निघालेल्या असतात. पोस्टेरियर प्रोसेस जी आहे ती युनाईट होते, एकत्र होते फ्रंटलशी आणि लॅक्रिमलशी सुद्धा युनाईट होते. आणि दुसऱ्या ज्या 2 अँटेरियर प्रोसेसेस आहेत त्या पोस्टेरियर बाउंड्रीला असतात
एक्स्टर्नल नेअरशी जोडलेल्या असतात त्या नाकाशी. एक्स्टर्नल नेअर म्हणजे चोचीवरती जे छिद्र असतं ना त्याला एक्स्टर्नल नेअर म्हणतात, त्याच्याशी जोडलेल्या असतात त्या. त्याच्यामध्ये ते पुढे एकत्र येतात आणि त्याला प्री मॅक्सिला असं म्हणतात. त्या प्रोसेसला नाव आहे प्री मॅक्सिला. प्रोसेस म्हणजे हाडाचा पुढे आलेला भाग. ओके, ह्या ऑस्टिओलॉजीमध्ये प्रोसेसचा अर्थ असा घ्यायचा आहे, हाडाचा पुढे आलेला भाग. प्रोसेस म्हणजे ती कोणती केमिस्ट्रीची प्रोसेस नाही आहे किंवा पद्धती नाही आहे. ओके, काम करण्याची पद्धती नाही आहे प्रोसेस म्हणजे. ठीक आहे, प्रोसेसचा अर्थ इथे हाडाचा भाग घ्यायचा. पोस्टेरियर बाउंड्री जी एक्स्टर्नल लेअरची ती एकत्र होते आणि प्री मॅक्सिला त्यापासून बनते. प्री मॅक्सिलाची जी प्रोसेस आहे त्याच्याशी ती युनाईट होते, एकत्र होते. दोन वोमर्स फ्यूज होतात, स्मॉल मेडियन सेंडर बोनची, आणि ते कंटिन्युएशनमध्ये असतात पॅरास्पिनॉइडशी. रोस्ट्रम पॅरास्पिनॉइड रोस्ट्रमशी ते कंटिन्युएशनमध्ये असतात नेझल चेंबरच्या बेसला. आणि दोन नेझल चेंबर इथे सेपरेट झालेले असतात बेसला. कबुतरामध्ये, पिजन म्हणजे कबूतर, व्होमर्स हे अब्सेंट आहे. व्होमर हे एका हाडाचं नाव आहे, ते हाड पिजनमध्ये अब्सेंट असतं. नाव व्हिसरल स्केलेटन. व्हिसरल स्केलेटन म्हणजे पोटातल्या भागातलं किंवा ॲब्डोमेनच्या भागातलं स्केलेटनला व्हिसरल स्केलेटन असं म्हणतात. त्याच्यामध्ये अपर पार्ट असतो किंवा अपर जॉ असतो आणि लोअर जॉ असतो. व्हिसरल स्केलेटन म्हणजे खालच्या बाजूला जे असतं ते, तसा अर्थ आहे इथे. ॲक्च्युली व्हिसरा हा ॲब्डोमेनशी संबंधित शब्द आहे, पण इथे त्याचा अर्थ जो आहे तो तोंडाचा खालचा भाग म्हणजे पोटाकडचा भाग जो आहे तो, असा अर्थ घ्यायचा. त्यामध्ये अपर जॉ असतो, लोअर जॉ असतो, हायोइड ॲपरेटस असतं. या जॉजमध्ये दात नसतात, त्याला बाउंड्रीज असतात, माउथची गॅप असते. हायोइड ॲपरेटस जे आहे ते जिभेला सपोर्ट देत असतं. आता पहिलं पाहू आपण अपर जॉ. हे अपर जॉ जे दोन्ही साईडला दोन बोनी आर्केड्स असतात. आउटर आर्केड जे आहे ते इन्फ्रा ऑर्बिटल आर्केडशी जोडलेलं असतं आणि सब ऑर्बिटल बार असतो त्याच्यामध्ये. त्यामध्ये प्री मॅक्सिला असते, मॅक्सिला असते, जुगल असतं, क्वाड्रॅटो जुगल असतं. हे चारही हाडांचे नाव आहे, प्री मॅक्सिला, मॅक्सिला, जुगल आणि क्वाड्रॅटो जुगल. आणि इनर आर्केड किंवा पॅलाटो टेरिगो क्वाड्रेट बार जो आहे हा टेरिगॉइडपासून बनलेला असतो. टेरिगॉइड, पॅलेटाईन किंवा क्वाड्रेट असा यांचा भाग. नाव प्री मॅक्सिली. प्री मॅक्सिली हे युनाईट झालेले असतात फ्रंटला. लार्ज ट्रायरेडिएट बोन असतं इथे आणि त्यामध्ये प्रॅक्टिकली पूर्णपणे अपर बीक असते. ना पोस्टेरियर साईडला 3 पेअर्ड प्रोसेसेस तयार झालेल्या असतात याच्या अपर जॉमध्ये. पहिली असते नेसल प्रोसेस, ही सगळ्यात लांब असते, ती बॅकवर्डला जाते आणि इनर साईडला नेसलशी जोडलेली असते, मेसेसमॉइडशी जोडलेली असते. आणि फ्रंटल्स जे आहेत ते अपर मार्जिनशी जुळतात आणि एक्स्टर्नल नेअरशी पण जुळतात. मॅक्सिलरी प्रोसेस जी ती बॅकवर्डला जाते आणि स्लाइटली वरच्या बाजूने आलेली असते. तिथे अँटेरियर पार्ट जो आहे तो अपर जॉचा असतो. इनर पॅलेटाईन प्रोसेस जी आहे ते स्मॉलेस्ट असते, हॉरिझॉन्टली ती जाते पुढे आणि बॅकवर्ड साईडला खालच्या बाजूला मॅक्सिलीशी जॉईन होते, पॅलेटाईनशी जॉईन होते फायनली. याच्यामध्ये अँटेरियर पार्ट जो आहे रूफचा, बकल कॅव्हिटी. बकल कॅव्हिटी म्हणजे तोंडाचं बोळकं, तोंडाचा जो मधला भाग आहे सगळ्या त्याला बकल कॅव्हिटी म्हणतात, त्याला पॅलेट असं म्हणतात. तिथे अँटेरियर पार्टला हे असतं. ओके, सगळ्या हाडं दिलेले आहेत बघा. हे तुम्ही हाडाची पोझिशन पाहायची आणि त्याचं नाव पाहायचं. हे नाव आहे, हे हाड इथे असतं, हे जे हाड आहे हे इथे असतं, हे जे हाड आहे ते इथे असतं, हे हाड आहे ते इथे असतं. असं सगळ्यांची पोझिशन याच्यावरून पाहून घ्यायची तुम्ही. ठीक आहे. नाव मॅक्सिला तो दाखवून देतो, ते पूर्ण मावणार नाही बहुतेक. हे पहिल्यांदा बघा, व्हिडिओ स्टॉप करायचा आणि त्यांचा स्टडी करायचा या सगळ्या हाडांचा.
हे इथे पहा. व्हिडिओ स्टॉप करायचा आणि ते सगळं पाहायचं. हे कोंबडीचे डिसआर्टिक्युलेटेड बोन आहे, स्कलचे, म्हणजे डोक्याच्या कवटीचे मोकळे मोकळे केलेले हाड आहेत हे. नाव मॅक्सिला. मॅक्सिला हा स्लेंडर आहे, रॉड शेप्ड बोन आहे. त्याचा अँटेरियर एंड जे ते आर्टिक्युलेट झालेलं असतं मॅक्सिलरी प्रोसेसची, आणि ते इनवर्ड साईडला प्रोड्यूस झालेलं असतं स्पॉन्जी मॅक्सिलो पॅलेटाईन प्रोसेसमध्ये. तर हे जे स्लेंडर पोस्टेरियर एंड आहे मॅक्सिलाचं, ते कंटिन्यूड झालेलं असतं बॅकवर्ड साईडला. त्याच्यामध्ये स्लेंडर जुगल किंवा क्वाड्रॅटो जुगल येतं, क्वाड्रॅटची. नंतर पोस्टेरियर झायगोमॅटिक प्रोसेस असते मॅक्सिलाची. तिथे अँटेरियर पार्ट असतो आउटर आर्केडचा, किंवा इन्फ्रा ऑर्बिटल आर्केडचा पार्ट असतो, किंवा सब ऑर्बिटल बार असतो. झायगोमॅटिक आर्च असते. नाव जुगल. जुगल जे ते एकदम स्लेंडर असतं. त्यामध्ये मिडल पार्ट आहे, सब ऑर्बिटल बार असतो. डॉर्सल साईडला 2 कॉम्पोनंट्स असतात बारचे, त्याला म्हणतात मॅक्सिला आणि क्वाड्रॅटो जुगल. नाव क्वाड्रॅटो जुगल. क्वाड्रॅटो जुगल जे त्याला रॉड लाईक स्लेंडर बोन असतं, आणि तिथे पोस्टेरियर पार्ट असतो सब ऑर्बिटल बार. त्याचं हाइंड एंड जे ते एकदम जाड असतं, ते क्वाड्रेटशी जोडलेलं असतं. आर्टिक्युलेशन म्हणजे जोड, जॉईंट. 2 हाडं एकमेकाला जे जोडलेले असतात त्या जोडाला आर्टिक्युलेशन म्हणतात. नाव क्वाड्रेट. एक क्वाड्रेट एकदम कडक असतं, ट्रायरेडिएट बोन आहे, आणि ते आर्टिक्युलेट झालेलं असतं 2 फॅसेटने. ऑप्टिक प्रोसेस त्याच्याशी जुळलेली असते. टिम्पॅनिक कॅव्हिटीशी ती जुळलेली असते, आणि त्याचा डॉर्सल आर्म जो आहे तो जुळलेला असतो स्क्वॅमोल्सलशी. स्लाइटली अबाऊ साईडला असतो हा, अँटेरियर मार्जिनमध्ये टिम्पॅनिक कॅव्हिटीच्या. आणि त्याचा व्हेंट्रल आर्म जो आहे तो बनलेला असतो आर्टिक्युलेशनमध्ये, मॅन्डिबलशी तो जोडलेला असतो. नाव हे कोंडाईल जे आहे ते आर्टिक्युलेट झालेलं असतं आउटर साईडला क्वाड्रॅटो जुगलमध्ये, आणि इनर साईडला टेरिगॉइडशी जोडलेलं असतं. त्याचा जो अँटेरियर आर्म आहे ऑर्बिटल प्रोसेस, ही अँटेरियर साईडला येते, पॅरलल असते ही टेरिगॉइडशी, आणि ब्लाइंडली एंड होते तिकडे. नाव टेरिगॉइड. शॉर्ट स्टाउट रॉड शेप्ड बोन आहे, ऑब्लिकली पडलेलं असतं, मागच्या बाजूला पॅलेटाईनशी जोडलेलं असतं. प्रीस्पिनॉइड रोस्टम आणि क्वाड्रेट याच्यामध्ये असतं मागच्या बाजूला. हे जोडलेलं असतं मागच्या बाजूला क्वाड्रेटशी, आणि फ्रंट साईडला पॅरास्पिनॉइड रोस्ट्रमशी आणि पॅलेटाईनशी. नाव पॅलेटाईन. हे स्लेंडर बोनी बार आहे हा, तो फ्रंट साईडला असतो पॅरास्पिनॉइडशी, पॅरास्पिनॉइड रोस्ट्रमशी, आणि अँटेरियरली हा अटॅच झालेला असतो प्रोसेसशी, प्री मॅक्सिला आणि मॅक्सिलाच्या प्रोसेसशी. पोस्टेरियर एंड हे टेरिगॉइडशी जोडलेलं असतं, आणि पोस्टेरियरली हे एक्सपांड झालेलं असतं इनवर्ड साईडला, ब्रॉड लॅमेलाशी ते एक्सपांड झालेलं असतं. याच्या साईडला रोस्ट्रम आर्टिक्युलेशन झालेलं असतं. नाव लोअर जॉ.
म्हणजे खालचा जबडा हा व्ही शेप्ड असतो लोअर जॉ. याच्यामध्ये 2 लॉंग लॅटरली कॉम्प्रेस्ड रॅमी असतात. रॅमी हाडाचे नाव आहे, प्रोसेसचं नाव आहे. हे फॉर्मली युनाइट झालेले असतात फ्रंट साईडला. प्रत्येक रॅमस हे सिंग्युलर आहे आणि रॅमी हे प्लुरल आहे. सिंग्युलर म्हणजे एकवचनी आणि प्लुरल म्हणजे अनेकवचनी. प्रत्येक रॅमस जे कंपोज झालेलं असतं 5 बोनने, 5 हाडांनी बनलेलं असतं. ते पहिलं एक रिप्लेसिंग बोन, नंतर आर्टिक्युलर, नंतर 4 इन्व्हेस्टिंग बोन. याच्यामध्ये अँग्युलर, सुप्राअँग्युलर, डेंटरी आणि स्प्लेनियल असे असतात. याच्यामध्ये डेव्हलपिंग जे कार्टिलेजिनस बारशी ते मेकेल कार्टिलेजशी जोडलेलं असतं. हे जे बोन्स आहेत हे फ्यूज झालेले असतात एकत्र. आर्टिक्युलर फॉर्म जो आहे तर याच्यामध्ये पोस्टेरियर एक्सपांडेड पार्ट असतो प्रत्येक रॅमसचा डॉर्सल सरफेसला, आणि त्यामध्ये इलॉंगेटेड मॅन्डिब्युलर कॉन्डाइल असतं. हे आर्टिक्युलेशन असतं क्वाड्रेटची. पोस्टेरियर साईडला हे मेडियल किंवा अँग्युलर प्रोसेसशी जोडलेलं असतं. ही अँग्युलर जे ते स्लेंडर बोन असतं आणि हे मागच्या बाजूला आर्टिक्युलर झालेलं असतं, म्हणजे मागच्या बाजूला जोडलेलं असतं. लोअर इनर पोर्शनला जोडलेलं असतं पोस्टेरियर तिसऱ्या बॉर्डरशी रॅमसच्या. नाव सुप्रा अँग्युलर जे आहे ते डॉर्सल पार्ट असतं. पोस्टेरियर अपर पार्ट जो आहे रॅमसचा याचा 1/3 असतो हा भाग. याच्यामध्ये करोनॉइड प्रोसेस असते. डेंटरी हे लार्जेस्ट बोन आहे. कम्प्लिटली डिस्टल हाफ जो आहे तो बनलेला असतो याच्यापासून. रॅमसचा डिस्टल पार्ट किंवा डिस्टल हाफ अर्धा भाग. डिस्टल आणि प्रॉक्झिमल म्हणजे बॉडीच्या जवळचं आणि डिस्टल म्हणजे बॉडीपासून दूरचं. तर बॉडीपासून दूरचा अर्धा भाग याच्याने बनलेला असतो. अँटेरियरली हे युनाइट झालेलं असतं त्याच्या काउंटर पार्टशी. अदर साईडचा काउंटर पार्ट त्याच्यामध्ये असतो आणि तिथे मॅन्डिब्युलर सिम्फायसिस तयार झालेलं असतं. याच्यामध्ये दात नसतात. स्प्लेनियल थिन स्प्लिंट लाईक बोन असतं इनर सरफेसला. मिडल पार्टला असतं हे रॅमसच्या. नाव नेक्स्ट इज हायोइड ॲपरेटस. हायोइड ॲपरेटस हे लोअर जॉमध्ये असलेल्या एका हाडाच्या जुळणीला म्हणतात नाव दिलं. हे हायोइड ॲपरेटस दाखवलंय पाहिजे. फॉलचा हायोइड ॲपरेटस आहे. हे कार्टिलेज आहे. हे एंटोग्लॉसल बोन आहे किंवा सेराटोलियल. नंतर अँटेरियर कॉर्निया आहे हा. नंतर बेसी हायल आहे हे बोन. हे कार्टिलेज आहे. युरो हायल किंवा बेसी ब्रँकियल असं याला म्हणतात. कॅराटो ब्रँकियल याला म्हणतात. पोस्टेरियर कोमुआ असं म्हणतात. इपी ब्रँकियल याला म्हणतात. सो हे हायोइड ॲपरेटस आहे. हायोइड ॲपरेटस हे तोंडाच्या खालच्या बाजूला असतं आणि टंगला सपोर्ट करतं. याच्यामध्ये 3 बोन्स असतात. अँटेरियर जे आहे ते एंटोग्लॉसल असतं किंवा ग्लॉसो हायल असतं किंवा सेरॅटो हायल असतं. मेडियन बोनी बेसी हायल असतं आणि पोस्टेरियर युरो हायल असतं. एंटोग्लॉसल जे याच्यामध्ये कार्टिलेजिनस प्रोसेस असते फ्रंट साईडला आणि एंटोग्लॉसल जे ते
जोडी असते तिथे बॅकवर्ड साईडला, आणि अँटेरियर कॉर्निया असतं ज्याच्यामध्ये फ्री एंड्स असतात सेरॅटो हायल्स. बेसी हायल आणि युरो हायलचं जे जंक्शन आहे तिथनं एक पार्ट बाहेर निघतो. लॉंग बॅकवर्डली डायरेक्टेड असे ते पेयर असतं. पोस्टेरियर कॉर्नुआ किंवा थायरो हायल त्याच्याशी जोडलेलं असतं. प्रत्येक थायरो हायल जे याच्यामध्ये 2 रॉड लाईक पीसेस असतात. याच्यामध्ये प्रॉक्झिमल किंवा सेरॅटोब्रँकियल प्रोसेस असतात आणि डिस्टल इपिब्रँकियल प्रोसेस असतात. सो हे बघा, आता हे सगळं पाहून घ्या. नंतर हे व्हर्टिब्री आहे, या सगळ्या फॉलच्या व्हर्टिब्री आहे. म्हणजे पाठीच्या कण्यामध्ये असलेले पार्ट छोटे छोटे. व्हर्टिब्रीला मराठीमध्ये काय म्हणतात? पाठीचे मणके. मणके आहेत हे सगळे. नाव व्हर्टेब्रल कॉलम आपण पाहू. व्हर्टेब्रल कॉलम आपण पाहू आता. व्हर्टेब्रल कॉलम म्हणजे पाठीचा कणा. तर हा मणक्यांनी बनलेला असतो. मणके त्याला म्हणतात. मणक्यांनी जो बनलेला असतो त्याला म्हणतात व्हर्टेब्रल कॉलम. तर व्हर्टेब्रल कॉलम मध्ये मणके असतात. त्या मणक्यांना व्हर्टिब्री असं म्हणतात इंग्लिशमध्ये. ओके, व्हर्टिब्रीने बनलेला असतो म्हणून व्हर्टेब्रल कॉलम. तर हा व्हर्टेब्रल कॉलम जो आहे बर्ड्सचा तो पिक्युलियर आहे. याच्यामध्ये सर्व्हिकल व्हर्टिब्री भरपूर असतात, जास्त असतात, कारण त्याची लॉंग आणि हलणारी मान असते. थोरॅसिक, लंबार आणि सॅक्रेल व्हर्टिब्री जी आहे ते फ्यूज झालेले असतात, एकत्र झालेले असतात. त्याच्यामुळे रिजिडिटी येते. ते उडताना त्याचा फार उपयोग होतो. कॉडल व्हर्टिब्री जी आहे ती पण फ्यूज झालेली असते. त्याच्यामध्ये पायगोस्टाईल असते, ती टेलला सपोर्ट करते आणि फिदर्सना सपोर्ट करते, म्हणजे पंखांना. इपिफायसिस त्याच्यामध्ये नसतं. दोन्ही लॉंग बोनमध्ये इपिफायसिस नसतं. व्हर्टेब्रल कॉलम जो आहे गॅलसचा तो डिवाइड झालेला असतो खालच्या रिजन्समध्ये. त्याला सर्व्हिकल, थोरॅसिक, सॅक्रल आणि कॉडल असे 4 रिजन बनलेले असतात गॅलसचे. ओके, व्हर्टेब्रल कॉलम जो आहे गॅलसचा व्हर्टेब्रल कॉलम जो आहे तो 4 रिजनमध्ये डेव्हलप झालेला असतो किंवा डिवाइड झालेला असतो. सर्वायकल, थोरॅसिक, सॅक्रल आणि कॉडल. नाव सर्वायकल व्हर्टिब्री पहिल्यांदा पाहू आपण. या 14 ते 16 असतात. यांचं आर्टिक्युलेशन जे आहे एकमेकांशी, याच्यामध्ये ग्रेटर मुवमेंट होते लॉंग नेकची आणि हेडची. नाव ॲटलास व्हर्टेब्रा. ॲटलास हा पहिला व्हर्टेब्रा आहे. सर्वायकल रिजनमध्ये असतो हा. स्मॉल रिंग लाईक ॲपिअरन्स आहे याचा, म्हणजे रिंग सारखा दिसतो, छोट्या रिंग सारखा दिसतो. त्याला सेंट्रम असतं, न्यूरल स्पाईन असतो, नंतर ट्रान्सफर्स प्रोसेस असते, नंतर रिब्स असतात, प्री झायगॅपोफायसिस असतात, त्याच्यामध्ये ॲब्सेंट असतात. प्री झायगॅपोफायसिस हे याच्यामध्ये ॲब्सेंट असतात. याच्यामध्ये 3 पीसेस असतात. हे दार बंद करून घे जरा. आणि याच्यामध्ये 3 पीसेस असतात. तर व्हेंट्रल आणि 2 डॉर्सोलॅटरल आहे. हे मिड डॉर्सल साईडला युनाइट होतात आणि त्याच्यापासून न्यूरल आर्च बनते. व्हेंट्रल पीस जे ते जाड असतं, थिक सेंट्रम सारखं असतं. ते वरच्या बाजूला त्याला एक नॉच असते, ग्रूव असते. तिथे ओडोंटाइड प्रोसेस जोडलेली असते, ॲक्सिसची ओडोंटाइड प्रोसेस. अँटेरियर साईडला एक कप लाईक कॅव्हिटी असते, त्याच्यामध्ये आर्टिक्युलेशन असतं सिंगल ऑक्सिपिटल कॉन्डाईलचं. स्कलशी जॉईंट असतो. पूर्ण जीवनामध्ये न्यूरल कॅनाल जो आहे
तो ट्रान्सव्हर्स लिगामेंटने जोडलेला असतो. अपर स्पायनल कॅनाल आणि लोअर ओडोंटॉइड कॅनाल याच्यामध्ये जोडलेले असतात ओडोंटॉइड प्रोसेसमध्ये ॲक्सेसच्या. पोस्टेरियर बॉर्डर जी आहे न्यूरल आर्चची ही पोस्ट झायगोपोफायसिसमध्ये रूपांतरित झालेली असते. जोडी असते ही पोस्ट झायगोपोफायसिसची आर्टिक्युलेशनसाठी. आणि याच्यामध्ये प्री झायगोपोफायसिस असतं. ॲक्सिस वर्टेब्रा त्याला म्हणतात. नाव ॲक्सिस वर्टेब्रा. ॲक्सिस हा सेकंड वर्टेब्रा आहे. सर्वायकल रिजनचा सेकंड वर्टेब्रा आहे. याच्यामध्ये ट्रान्सव्हर्स प्रोसेस असते रिब्सची किंवा वर्टेब्रल कॉर्नलची, ती अब्सेंट असते. सेंट्रम हे प्रोड्युस्ड असतं फ्रंट साईडला. पेग लाईक ओडोंटॉइड प्रोसेस याच्यामध्ये बनलेली असते. त्यामुळे हे आर्टिक्युलेट झालेलं असतं. नॉच प्रेझेंट असते डॉर्सल साईडला. इथे व्हेंट्रल पीस असतं. हा जो ॲक्सिस वर्टेब्रा आहे हा दुसरा वर्टेब्रा आहे सर्वायकल रिजनमध्ये. त्यात ट्रान्सव्हर्स प्रोसेस असते रिब्डची आणि व्हर्टेब्रियल कॅनालची, ती ॲब्सेंट असते. सेंट्रम हे फ्रंट साईडला असतं. पेग लाईक ओडोंटॉइड प्रोसेस जी नॉचला जॉईंट झालेली असते डॉर्सल साईडला व्हेंट्रल पीसची ॲटलास वर्टेब्राच्या. न्यूरल स्प्लाइन हा ब्लंट असतो आणि प्री आणि पोस्ट झायगोपोफायसिस हे ॲब्सेंट असतात. स्मॉल हॅपॅपोफायसिस प्रेझेंट असतं पोस्टेरियर फेसला, सेंट्रमच्या पोस्टेरियर फेसला. हेड आणि ॲटलास जो आहे त्याला मोबिलिटी असते ॲक्सिसची. टिपिकल सर्वायकल वर्टेब्रा हा तिसरा पार्ट आहे. सर्वायकल वर्टेब्रा 3 ते 10 असतो. त्याला लॉंग बॉडी असते किंवा सेंट्रम असतं. सेंट्रम हे हेट्रोसिलस असतं किंवा सॅडल शेप्ड असतं. अँटेरियर सरफेस जो आहे तो अंतर्वक्र असतो साईड टू साईड आणि कॉन्व्हेक्स असतो. वरच्या बाजूने खालच्या बाजूला हा अंतर्वक्र बहिर्वक्र असतो आणि पोस्टेरियर सरफेस जो आहे तो बहिर्वक्र असतो साईड बाय साईड आणि अंतर्वक्र असतो वरून खाली. न्यूरल आर्च जी आहे ती शॉर्ट असते आणि नॉचड असते अँटेरियर साईडला आणि पोस्टेरियर साईडला दोन्ही बाजूला. न्यूरल स्पाइन ही रुडिमेंटरी असते. ट्रान्सफर प्रोसेसेस या शॉर्ट असतात, इरेग्युलर असतात आणि लॅटरली अँटेरियर एंडला या येतात. ट्रान्सफर प्रोसेस या शॉर्ट असतात, इरेग्युलर असतात आणि लॅटरली अँटेरियर एंडपासून त्या जुळलेल्या असतात. या रुडिमेंटरी पोस्टेरियरली डायरेक्टेड गोष्टीशी फ्यूज झालेल्या असतात. स्पाइन लाईक सर्वायकल रिब्स याच्यामध्ये दिसतात.
बेसेस जे सर्वायकल रिब्सचे याला व्हर्टेब्रल कॅनल असतो, व्हर्टेब्रल आर्टरीसाठी तो कॅनल असतो. प्री झायगोफायसिस हे फ्लॅट असतात, त्याच्यामध्ये आर्टिक्युलर फॅसेट जे अँटेरियर साईडला ट्रान्सफर प्रोसेस असतात ते वरच्या बाजूने फेसिंग असतात, आणि इनवर्ड साईडला पोस्ट झायगोफायसिस जे ते मागच्या बाजूला गेलेले असतात, पोस्टेरियर साईड न्यूरल आर्चच्या, आणि हे डाऊनवर्ड साईडला गेलेले असतात. पोस्टेरियर सर्वायकल व्हर्टेब्री त्याच्यामध्ये असते 10व्याशी संबंधित. त्यांचं जे सेंट्रम आहे त्याच्यामध्ये वेंट्रल स्पाइन लाईक प्रोसेस असते, हायपोफायसिस असतं, न्यूरल स्पाइन हे पण एकदम डिस्टिंक्ट असतं. सर्वायकल रिब्स ह्या विजिबल नसतात, आणि व्हर्टेब्रेरियल कॅनल जो आहे तो ओपन असतो, ग्रोव लाईक असतो, आणि क्लोज नसतो, तो बंद नसतो, उघडा असतो. नाव थोरॅसिक व्हर्टेब्रे. ह्या 7 असतात. पहिली आणि 6वी फ्री असते, आणि सेकंड आणि 5th हे जोडलेले असतात. 7वी जी असते ती फ्युज्ड असते सिन सॅक्रमची. दुसरा फ्युज्ड थोरॅसिक व्हर्टेब्री. थोरॅसिक व्हर्टेब्री जी आहे ती फ्युजनने झालेली असते सेकंड आणि 5th थोरॅसिक मेम्ब्रेनची, 5th थोरॅसिक व्हर्टेब्रेची. सेंट्रम हे हेट्रोसिलस असतं, त्याचे न्यूरल स्पाइन्स असतात. ट्रान्सव्हर्स प्रोसेस असते, आणि हायपोफायसिस जे ते फ्यूज झालेले असतात एकमेकांशी, आणि त्याच्यामध्ये कंटिन्युअस प्लेट लाईक रिजेस असतात. यात इंटरव्हर्टेब्रल गॅप्स असतात. फ्युज्ड हायपोफायसिस जे आहेत त्या व्हेंट्रल ब्रिजने बनलेल्या असतात, त्यामध्ये छिद्र असतात, परफोरेशन, इनव्हर्टेब्रल गॅपचे परफोरेशन असतात त्यामध्ये, म्हणजे छिद्र. हे फ्युज्ड हायपोफायसिस याच्यामध्ये व्हेंट्रल ब्रिज बनतो. फ्युज्ड ट्रान्सफर प्रोसेस जी आहे त्यामध्ये सेंट्रा असते व्हर्टेब्रेची दोन्ही बाजूला. नंतर ट्युबरक्युलर आणि कॅपिट्युलर फॅसेट्स असतात आर्टिक्युलेशनसाठी थोरॅसिक रिब्सच्या. प्री आणि पोस्ट झायगोफायसिस हे प्रेझेंट असतात अँटेरियर आणि पोस्टेरियर साईडला. फ्युज्ड थोरॅसिक मॅसशी ते जोडलेले असतात. नाव फ्री थोरॅसिक व्हर्टेब्रा. फर्स्ट आणि 6वी फ्री थोरॅसिक व्हर्टेब्रा जे आहे हे स्लाइटली स्मॉलर असते, टिपिकल व्हर्टेब्राशी पेक्षा हे साईड थोडी स्मॉलर असते. नंतर सर्वायकल असते, सेंट्रम असते हेट्रोसिलसला, आणि न्यूरल स्पाइन त्याचा इलॉंगेटेड असतो, नंतर पॉइंटेड असतो, आणि वेल डेव्हलप्ड असतो. ट्रान्सव्हर्स प्रोसेस हे वेल डेव्हलप्ड असतात आणि आउटवर्डली डायरेक्टेड असतात. प्री आणि पोस्ट झायगोफायसिस हे प्रेझेंट असतात अँटेरियर आणि पोस्टेरियर सरफेसला, आणि हायपोफायसिस हे प्रॉमिनंट असतं सेंट्रमच्या खाली. त्याच्या खाली कॅपिट्युलर किंवा ट्युबरक्युलर फॅसेट्स असतात आर्टिक्युलेशनसाठी, थोरॅसिक रिब्सच्या आर्टिक्युलेशनसाठी, म्हणजे जोडासाठी. नाव तिसरं सिन सॅक्रम. हे सिन सॅक्रम हे लॉंग कंपाऊंड बोन आहे, 14 ते 16 व्हर्टेब्रेने हे बनलेलं असतं. लॉंग इलियम असतं पेल्विक गर्डलचं दोन्ही बाजूला. फ्युज्ड व्हर्टेब्री जी आहे सिन सॅक्रमची ते लास्ट थोरॅसिक, त्याच्यामध्ये पेयर असतं फ्री थोरॅसिक रिब्सचं, आणि त्यामध्ये हायपोफायसिस नसतं. 6 लुंबार्स असतात आणि 2 सॅक्रल
आणि 7 कॉडल व्हर्टेब्री असतात याच्यामध्ये. सगळे जे फ्यूज्ड व्हर्टेब्री आहे लुंबार रिजनची, ज्यामध्ये फ्री वेल डेव्हलप्ड ट्रान्सफर प्रोसेस असते. अगेन्स्ट लॉंग इलियाशी ते जोडलेले असते. नाव न्यूरल स्पाइन्स जे या व्हर्टेब्रीचे हे फ्यूज्ड असतात आणि त्याच्यामध्ये व्हर्टेब्रल क्रेस्ट असते. ही कंटिन्युअस असते फ्रंट साइडला. लास्ट थोरॅसिक हे अटॅच्ड असते डॉर्सल मार्जिनशी, इलियाच्या डॉर्सल मार्जिनशी. 2 सॅक्रल व्हर्टेब्री ह्या लुंबारच्या बॅक साइडला असतात, फ्यूज झालेल्या असतात. त्याची ट्रान्सफर प्रोसेस ही युनाइट झालेली असते आणि बोनी प्लेट तयार होतात. त्या बोनी प्लेट इलियाला सपोर्ट देतात आउटर मार्जिनच्या साईडने. सॅक्रल व्हर्टेब्री जी आहे त्या फ्यूज्ड झालेल्या असतात ट्रान्सफर प्रोसेसने. याचं जे हँडमोस्ट पार्ट आहे न्यूरल स्पाइन जे आहे ह्या व्हर्टेब्रेटचे ते फ्यूज्ड असतात. व्हर्टेब्रल क्रेस्ट बनलेली असते, फ्रंटला कंटिन्यू झालेली असते ती. लास्ट थोरॅसिक आणि डॉर्सल मार्जिनला अटॅच झालेली असते इलियाच्या. 2 सॅक्रल व्हर्टेब्री ज्या आहेत त्या बिहाइंड मागच्या बाजूला असतात लुंबारच्या आणि त्या फ्यूज झालेल्या असतात त्याच्यामध्ये लुंबारमध्ये. त्याची ट्रान्सफर प्रोसेसेस ही युनाइट होते आणि त्यापासून बोनी प्लेट तयार होतात, त्या इलियाला सपोर्ट करतात. झालंय हे आउटर मार्जिनला इलियाला सपोर्ट करतात. सॅक्रल व्हर्टेब्री जी आहे फ्यूज होतात त्याच्या ट्रान्सफर प्रोसेसेसची. मागची जी पूर्ण पार्ट असतो, पूर्ण मागचा पार्ट, हँडरमोस्ट पार्ट म्हणजे सगळ्यात मागचा भाग सॅक्रमचा, तो उरलेल्या 7 अँटेरियर कॉडल व्हर्टेब्रेने बनलेला असतो. सेंट्रा जे काही अँटेरियर कॉडल व्हर्टेब्रेट ने बनलेला हा जो सेंट्रा आहे हे लॅटरली कॉम्प्रेस्ड असतात. त्याच्यामध्ये जे 2 किंवा 3 पोस्टेरियर व्हर्टेब्री आहे हे डॉर्सो वेंट्रली कॉम्प्रेस्ड असतात. ट्रान्सफर प्रोसेस जी आहे प्रत्येक साईडला फक्त शेवटचं सोडून हे डिवाइड झालेले असतात डॉर्सल वेंट्रल पोर्शन्सला. याच्यामध्ये डॉर्सल पोर्शन जो आहे याचा फ्यूज होतो आणि तिथे बोनी प्लेट तयार होते. ही कंटिन्युअस होते व्हर्टेब्रे फ्रंट साईडला. वेंट्रल पोर्शन याचा रॉड शेप्ड असतो. अँटेरियर 4 ते 5 व्हर्टेब्रे असतात याच्यामध्ये आणि त्यांना रिब म्हणतात. उरलेल्या एकदम लहान असतात. सिन सॅक्रमचे जे कॉम्पोनंट्स आहेत ते खूपच एकमेकांशी एकदम जोडलेले असतात, तर त्याला सेपरेट करणं किंवा वेगळं डिस्टिंग्विश करणं अशक्य असतं. नाव कॉडल व्हर्टेब्री. टेल ही शॉर्ट असते आणि त्याला काही फ्री व्हर्टेब्री असतात किंवा पायगोस्टाईल असते, ती कॉडल व्हर्टेब्रेशी फ्यूज झालेली असते. स्टर्नम आहे फॉलचं. फॉल म्हणजे काय? कोंबडी. स्टर्नम म्हणजे खालचा भाग, छातीचा भाग. त्याचा हा लॅटरल व्ह्यू आहे, छातीच्या भागाचा लॅटरल व्ह्यू आहे. तर हे बोन आणि त्याचे नावं सगळे व्यवस्थित लक्षात ठेवायचे. नाव फ्री कॉडल व्हर्टेब्रा. 4 किंवा 5 फ्री कॉडल व्हर्टेब्रा हे स्मॉल असतात. कॉडल म्हणजे मागच्या बाजूचे. त्यांचं सेंट्रा हेट्रोसिलस असतं आणि न्यूरल स्पाइन स्मॉल असतं. बायफिड असतं, म्हणजे त्याला 2 प्रोसेसेस असतात म्हणून बायफिड.
3 प्रोसेस असल्या की त्याला ट्रायफिड म्हणतात. आणि हेट्रोसिलस म्हणजे असमान त्यांची सिलोम असतो. ट्रान्सव्हर्स प्रोसेस जी आहे या सिलेंड्रिकल असतात आणि डाऊनवर्ड साईडला गेलेल्या असतात किंवा आउटवर्ड साईडला गेलेल्या असतात. प्री किंवा पोस्ट झायगोफायसेस याच्यामध्ये ॲबसेंट असतात. मुवमेंट जी आहे टेल फिदर्सची या वर्टेब्रेटने ती होते. नाव पायगोस्टाईल. पायगोस्टाईल ही लास्ट फ्युज्ड वर्टेब्रा असते कॉडल रिजनची. याला प्लॉक शेअर असं म्हणतात, प्लाऊ शेअर. ही फ्युजनने बनलेली असते. 4 किंवा जास्त हँडरमोस्ट कॉडल वर्टेब्रेने बनलेली असते. व्हर्टिकली ट्रायंग्युलर असते आणि लॅटरली कॉम्प्रेस्ड प्लेट असते. सेंट्रम न्यूरल प्लेटशी जोडलेले असते. प्री आणि पोस्ट झायगोफायसेस ॲबसेंट असतात. रेक्ट्रायसेस म्हणजे टेल फिदर्स याच्यापासून बाहेर पडतात आणि कॉडल मसलची अटॅचमेंट याला झालेली असते. नाव स्टर्नम. स्टर्नम हे ब्रॉड बोन आहे, ब्रेस्ट रिजनमध्ये असतं म्हणजे छातीच्या रिजनमध्ये असतं, म्हणून याला ब्रेस्ट बोन असं पण म्हणतात. बोट शेप असतं हे, बोट शेप नावेसारखं असतं. वेंट्रल थोरॅसिक रिजनमध्ये असतं. त्यामध्ये खालचे दिलेले पार्ट प्रेझेंट असतात. पहिलं मेटास्टर्नम, ब्रॉड पेट लाईक बोन आहे. याच्यामध्ये बॉडी प्रॉपर असते आणि हे कॉन्केव्ह आहे डॉर्सली आणि कॉन्व्हेक्स आहे, व्हेंट्रल साईडला कॉन्व्हेक्स आहे. हे ब्रॉडर आहे अँटेरियर आणि पोस्टेरियर साईडला आणि नॅरो आहे मिडल साईडला. नाव कील. व्हेंट्रल कॉन्व्हेक्स सरफेस जो आहे मेटास्टर्नमचा तो प्रोड्यूस झालेला असतो व्हेंट्रली. मेडियन आणि ट्रायंग्युलर रिजने बनलेला असतो. याला स्टर्नल क्रेस्ट असं म्हणतात किंवा कॅरिना असं म्हणतात किंवा किल असं म्हणतात. ग्रेट पेक्टोरल मसल्स हे अटॅच झालेले असतात किलशी. नाव मॅनोब्रियम. मॅनोब्रियम हे स्मॉल प्लेट लाईक पोर्शन असतं. खालच्या बाजूने अँटेरियर एंडला दिसतं व्हेंट्रल सरफेसच्या. मेटास्टर्नमला जोडलेलं असतं. त्याला मॅनोब्रियम किंवा प्रीस्टर्नम असं म्हणतात. याला लार्ज फोरॅमेन असतं. याला मॅनोब्रियमची नॉच असं म्हणतात. नाव मेटास्टर्नल प्रोसेस. लार्ज प्रोसेस ही दोन्ही बाजूला मेटास्टर्नमच्या असते. लार्ज पोस्टेरियर आणि स्मॉल अँटेरियर मेटास्टर्नल प्रोसेस असते. अँटेरियर प्रोसेस याला कोस्टल प्रोसेस असं म्हणतात आणि पोस्टेरियर प्रोसेस याला झिफर्ड प्रोसेस असं म्हणतात. प्रत्येक पोस्टेरियर मेटास्टर्नल प्रोसेस जी आहे ती डिव्हाइड होते त्याच्या ओरिजिनशी आणि 2 लार्ज लॅटरली कॉम्प्रेस्ड प्रोसेस त्याच्यापासून तयार होतात. वरची जी असते ती ऑब्लिक असते आणि लॅटरल जी आहे ती झिफॉइड प्रोसेस असते आणि पोस्टेरियर लॅटरल झिफॉइड प्रोसेस जी आहे ती त्यामध्ये बनते. अपर ऑब्लिक प्रोसेस टर्मिनेट होते ब्रॉड एंडला लास्ट टर्नल रिपच्या खाली आणि लोअर लार्जर झिफर्ड प्रोसेस ही मागच्या बाजूला जाते आणि बॅकवर्ड साईडला जाते. नाव कोस्टल सरफेसेस. ओके, सो कोस्टल सरफेसेस हे 4 कप लाईक डिप्रेशन असतात. डॉर्सोलॅटरल मार्जिनला अँटेरियर पार्टला असतात हे मेटास्टर्नमच्या. आणि हे जे डिप्रेशन्स आहेत ते स्टर्नल रिबला जॉईंट होण्यासाठी मदत करतात. ओके, अटॅचमेंट तिथे होते. नाव कोरॅकॉइड ग्रूव्ज.
तर डीप ट्रान्सफर ग्रूव्ह असते दोन्ही बाजूला मेटास्टर्नमच्या, आणि त्यामध्ये मॅन्युब्रियम असतं, ते आर्टिक्युलर सरफेसशी जोडलेलं असतं कोरॉइड बोनमध्ये. हे कोरॅकॉइड ग्रूव्ह जी आहे ती कम्युनिकेट झालेली असते एकमेकांशी फोरॅमेन ऑफ मॅन्युब्रियम पासून. हे त्याचं थोरॅसिक रिबचं व्हर्टेब्रल थोरॅसिक रिब आहे, त्याची ही फिगर आहे. हे ट्युबरक्युलम आणि हे अनसिनेट प्रोसेस आहे. नाव रिब्स, छातीच्या पसाळ्या त्याला म्हणतात रिब्स. तर हे 7 पेअर असतात, 7 जोड्या थोरॅसिक रिबच्या हॉलमध्ये. कोणामध्ये? कोंबडीमध्ये. कोंबडीमध्ये थोरॅसिक रिबच्या 7 जोड्या असतात. एक जोडी जी आहे छातीच्या पसाळ्याची ती थोरॅसिक व्हर्टेब्राला जोडलेली असते, प्रत्येक थोरॅसिक व्हर्टेब्राला जोडलेली असते. थोरॅसिक रिब जी आहे त्याच्यामध्ये डॉर्सल, व्हर्टेब्रल आणि व्हेंट्रल स्टर्नल पोर्शन्स असतात. ते अँगलमध्ये एकमेकाला जुळलेले असतात, जोडलेले. तर स्टर्नल पोर्शन जो आहे या रिबचा ते युनाईट होतं स्टर्नमशी, आणि पहिलं, दुसरं आणि काही वेळेस 7वी रिब जी आहे तिला स्टर्नल पार्ट नसतो आणि ते स्टर्नमला जोडलेलं नसतात. तर व्हर्टेब्रल पोर्शन जो आहे रिबचा त्याच्यामध्ये पहिलं आणि लास्ट पेअर जो आहे त्याच्यामध्ये बॅकवर्डली डायरेक्टेड अनसिनेट प्रोसेस असते, ती ओव्हरलॅप होते नेक्स्ट रिबशी मागच्या बाजूला. प्रॉक्सिमल एंडला व्हर्टेब्रल पोर्शन हा बायफर्केट झालेला असतो डॉर्सल ट्युबरक्युलममध्ये आणि व्हेंट्रल कॅपिट्युलममध्ये. तर ट्युबरक्युलम जे आहे ते अटॅच असतं ट्रान्सव्हर्स प्रोसेसला, आणि कॅपिट्युलम हे अटॅच असतं सेंट्रमला करस्पॉन्डिंग व्हर्टेब्रामध्ये. नाव अपेंडिक्युलर स्केलेटन. याच्यामध्ये पेक्टोरल गर्डल आहे एक. पेक्टोरल गर्डल हे स्टाउट असतं, बोनी स्ट्रक्चर आहे. हे स्टर्नमशी जोडलेलं असतं दोन्ही बाजूला, आणि ते पंखांना आधार देतं. दोन्ही बाजूला याच्यामध्ये स्कॅप्युला असतो, कोरॅकॉइड असतं आणि क्लॅव्हिकल असतं पेक्टोरल गर्डलमध्ये. पहिलं स्कॅप्युला. स्कॅप्युला हे लॉंग असतं, फ्लॅटन्ड आहे, स्लाइटली कर्व्ड आहे, साब्रे शेप्ड बोन आहे. थोरॅसिक रिबच्या पुढच्या बाजूला असतं, पॅरलल असतं व्हर्टेब्रल कॉलमशी. याचा एक्सपांडेड अँटेरियर एंड जे स्कॅप्युलाचं हे फॉर्मली युनाईट झालेलं असतं लिगामेंट कोरॅकॉइडने. याचा अँटेरियर एंड जो आहे याच्यामध्ये शॅलो डिप्रेशन असतं, ग्लिनॉइड कॅव्हिटी तयार होते याच्यामध्ये. ग्लिनॉइड एंड जे स्कॅप्युलाचं हे प्रोड्यूस होतं ॲक्रोमेनियन प्रोसेसमध्ये, आणि तिथे आर्टिक्युलर सरफेस होतो क्लॅव्हिकलची, आणि फोरॅमेन ट्रायोसमचा पार्ट असतो तो. सुप्रास्कॅप्युला तिथे मात्र नसतो. तर हे पेक्टोरल गर्डल आहे, राईट भाग कोंबडीचं बाहेरच्या भागाचा व्ह्यू दाखवला आहे, आणि हा इनर व्ह्यू आहे पेक्टोरल गर्डल फॉलचा, म्हणजे कोंबडीचं. नाव कॅराकॉइड. कोरॅकॉइड हे एकदम कडक असतं, स्ट्रेट असतं, रॉड सारखं बोन असतं, आणि हे डाऊनवर्ड साईडला डायरेक्टेड असतं, आणि ते जोडलेलं असतं कोरॅकॉइड ग्रूव्हशी अँटेरियर लॅटरल एजला स्टर्नमशी. तिथे बेसला मॅनोब्रियमशी जोडलेलं असतं. अपर एंड जे कोरॅकॉइडचं त्याच्या इनर एंडशी जोडलेलं असतं स्कॅप्युला, आणि आउटर साईडला हे डीप कप शेप्ड डिप्रेशन असतं, त्यामध्ये ग्रेटर पार्ट तयार होतो ग्लिनॉइड कॅव्हिटीचा. याचं जे अपर एंड आहे कोरॅकॉइडचं हे प्रोड्यूस झालेलं असतं हुक लाईक पोर्शन सारखं. हुक लाईक कॅराकॉइड प्रोसेस तयार झालेली असते याची.
ते आर्टिक्युलेट होतं क्लॅव्हिकलशी. ओके, नाव क्लॅव्हिकल जे आहे हे क्लॅव्हिकल पेयर आहे. स्लेंडर कर्व्ड डेलिकेट रॉड लाईक बोन जे ते याच्याशी जोडलेलं असतं. आणि ते कनेक्ट झालेलं असतं त्याच्या एक्सपांडेड अप्पर एंडशी कनेक्ट झालेलं असतं. स्कॅप्युलाने ते जोडलेलं असतं. आणि ॲक्रोकॅडोकॉइड प्रोसेस जी आहे कोरॅकॉइडची ती एन्क्लोज होते सर्क्युलर फोरॅमेन ट्रायोसॉनमध्ये. नाव फुर्क्युला. हे जे फुर्क्युला आहे तर व्हेंट्रल साईडला दोन क्लॅव्हिकल्स असतात याच्यामध्ये. ते फ्युज्ड होतात स्मॉल इंटरक्लॅव्हिकलमध्ये आणि त्याच्यामध्ये लॅटरली कॉम्प्रेस्ड डिस्क तयार होते. त्याला हायपोक्लेडियम असं म्हणतात. हे कनेक्टेड असतं रोस्ट्रमशी, स्टर्नमच्या रोस्ट्रमशी लिगामेंटने जोडलेलं असतं. तिथे व्ही शेप्ड बोन असतं, त्यामध्ये फुर्कुला असतो आणि मेरी असतं. त्याला फुर्कुलालाच मेरी म्हणतात. त्याला विश बोन असं पण म्हणतात. स्प्रिंग सारखा याचा उपयोग होतो. कनेक्शन असतं दोन शोल्डर गर्डरशी दोन भागामध्ये कनेक्शन असतं. नाव पेल्व्हिक गर्डल. पेक्टोरल गर्डल जे असतं ते पुढच्या साईडला असतं, म्हणजे पंखांच्या बाजूला, पंखांच्या मध्ये, दोन पंखांच्या मध्ये पेक्टोरल गर्डल असतं आणि दोन पायांच्या मध्ये पेल्व्हिक गर्डल असतं. एवढं लक्षात ठेवा. ओके, किंवा माणसामध्ये जर समजा तुम्ही बघितलं ह्युमन बिईंगमध्ये तर दोघं हातांच्या आणि मानेच्या मध्ये पेक्टोरल गर्डल असतं आणि कमरेचं जे असतं भाग, कमरेचा जो भाग असतो म्हणजे दोन पायांच्या मध्ये, तर त्या कमरेच्या भागाला पेल्व्हिक गर्डल असतं. हे लक्षात ठेवा. ओके, तर हे पेल्व्हिक गर्डल जे याच्यामध्ये दोन सेपरेट हाल्व असतात, दोन्ही बाजूला असतात. ते त्याला सिन सॅक्रम असं म्हणतात. सिन सॅक्रमच्या दोन्ही बाजूला असतात ते. प्रत्येक हाफ जो आहे त्याला ऑस इनॉमिनेटम असं म्हणतात. ऑस इनॉमिनेटम. तर प्रत्येक ऑस इनॉमिनेटम जे ते इलियमने बनलेलं असतं, नंतर इस्चियमने बनलेलं असतं, प्युबिसने बनलेलं असतं. हे बोनचे नाव आहेत, इलियम, इस्चियम, प्युबिस. ह्या जंक्शनला 3 बोन्स असतात. त्याची कॉन्कॅव्हिटी असते, म्हणजे अंतर्वक्रता असते त्याला. ॲसिटाब्युलम पण तिथे एक बोन असतं, त्याच्यामध्ये सरफेस होतो. फीमरचं हेड जोडायला ॲसिटाब्युलमचा सरफेस असतो. ओके, तर हे इथे दाखवलं आहे बघा, पेल्व्हिक गर्डल कोंबडीचं. नाव इलियम. इलियम हे इलॉंगेटेड आहे, रिमार्केबली एक्सपांडेड बोन आहे. याच्यामध्ये अँटेरियर आणि पोस्टेरियर असे दोन भाग असतात ॲसिटाब्युलमशी, आणि याला प्री ॲसिटॅब्युलर पार्ट असं म्हणतात किंवा पोस्ट ॲसिटॅब्युलर पार्ट असं म्हणतात. इलियमचं पोस्ट ॲसिटॅब्युलर पार्ट आहे. ओके, याच्यामध्ये इनर मार्जिन जे आहे इलियमचं हे फ्युज्ड होतं ट्रान्सफर प्रोसेसची, आणि न्यूरल स्पाइन जे सिन सॅक्रमची, तर आउटर सरफेस जो आहे ते अँटेरियर पार्टला अंतर्वक्र असतं आणि पोस्टेरियर पार्टला फ्युज्ड होतं इस्चियमशी. इलियम जे आहे ते ॲसिटाब्युलमचा डॉर्सल पार्ट असतो.
आणि आउटर सरफेसला ॲसिटॅब्युलमच्या वर एक प्रोजेक्शन असतं. तर तिथे अँटी ट्रोकॅन्टर असतं. ते आर्टिक्युलेट होतं ग्रेट ट्रोकॅन्टरशी, हिमरशी. हिमर हे मांडीच्या हाडाला म्हणतात. ट्रोकॅन्टर पण हाडाचं नाव आहे. 2 हाडांच्या जॉईंटमध्ये ट्रोकॅन्टर असतात. नाव इस्चियम. इस्चियम हे डॉर्सोव्हेंट्रली चपटं असतं आणि बॅकवर्ड साईडला जातं ॲसिटॅब्युलमच्या मागच्या बाजूला. हे पोस्टेरियर पार्टला पॅरलल असतं, इलियमच्या पोस्टेरियर पार्टला. इस्चियम हे फ्यूज होतं मागच्या बाजूने इलियमशी, पण अँटेरियर साईडला सेपरेट असतं आणि त्याच्यामध्ये ओव्हल इलिओ इस्चियाटिक फोरॅमेन असतं. नाव प्युबिस. प्युबिस हे लॉंग, थिन, कर्व्ड, स्लेंडर बोन आहे. हे बॅकवर्ड साईडला असतं आणि हे पॅरलल असतं व्हेंट्रल मार्जिनला, इस्चियमच्या व्हेंट्रल मार्जिनला. याच्यामध्ये युजली फ्यूज्ड असतं हे, आणि व्हेंट्रल पार्ट, ॲसिटॅब्युलमचा व्हेंट्रल पार्ट याच्यामुळे बनतो. ॲसिटॅब्युलमच्या मागच्या बाजूला प्युबिस आणि इस्चियम हे सेपरेट झालेले असतात. त्याच्यामध्ये ओव्हल ओपनिंग असतं एक, ते ऑब्ट्रुरेटर असतं फोरॅमेनचं. आणि फ्रंटला किंवा आउटसाईडला ॲसिटॅब्युलमच्या प्युबिस जी आहे त्याच्यामध्ये एक छोटीशी ब्लंट अशी प्रोसेस असते. तिला प्री प्युबिक किंवा प्री ॲसिटॅब्युलर प्रोसेस असं म्हणतात. नाव बोन्स ऑफ फोरलिम म्हणजे पुढच्या पायाचे हाडं. पुढच्या पायाचे जे हाडं आहेत बर्ड्समध्ये ते पायामध्ये बनलेले असतात. ओके. आणि हे फोरलिम्बशी करस्पॉन्ड झालेले असतात मॅमलच्या फोरलिम्बशी. पहिलं आहे ह्युमेरस. ह्युमेरस हे बोन अपर आर्मचं असतं, फोरलिम्बच्या अपर भागाचं, वरच्या भागाचं. इलॉंगेटेड असतं, स्टाउट बोन आहे. हे दोन्ही साईडला एक्सपांड असतं. प्रॉक्सिमल एंड जे ते एक्सपांडेड असतं आणि त्याच्यामध्ये स्मूथ असा बहिर्वक्र भाग असतो हेडचा सरफेस त्याचा, आणि तो ग्लेनॉइड कॅव्हिटीमध्ये, पेक्टोरल गर्डलच्या ग्लेनॉइड कॅव्हिटीमध्ये फिट झालेला असतो. फॉलचे फोरलिम्बचे बोन आहेत हे बघा. फॉल म्हणजे कोंबडी, कोंबडीचे फोरलिम्बचे बोन आहेत. फोरलिम्ब म्हणजे पंखाचे बोन आहेत. कोंबडीला फोरलिम्ब काय आहे? पुढचे हात तिला असतात का? नाही, त्या पुढच्या हाताचं रूपांतर पंखांमध्ये झालेलं असतं, तर हे पंखाचे बोन आहेत. नाव हेड जे त्याच्या दोन्ही साईडला 2 ट्युबरॉइसेटिस असतात. प्री ॲक्सियल किंवा पोस्ट ॲक्सियल असे 2 असतात हे. त्यामध्ये स्मॉलर प्री ॲक्सियल ट्युबरसिटी असते, ती फ्रंट साईडला असते. शॉर्ट क्रेस्ट त्याच्यामध्ये बनते किंवा डेल्टॉइड रिज असते त्यामध्ये. त्यामध्ये इन्सर्शन होतं, ग्रेट पेक्टोरल आणि डेल्टॉइड मसलचं इन्सर्शन होतं. आणि पोस्ट ॲक्सियल ट्युब्रॉसिटी जी आहे ती लार्जर असते आणि त्याला न्यूमॅटिक फोरॅमेन असते डॉर्सल साईडला. प्रॉक्सिमल एंड जे आहे ते एअर कॅव्हिटीशी जोडलेलं असतं. डिस्टल एंडची प्रोसेस जी आहे तिला ट्रॉक्लिया म्हणतात किंवा कोंडाइल्स म्हणतात. याचा जोडासाठी उपयोग होतो, रेडियस आणि अल्नाशी जोडासाठी याचा उपयोग होतो. नाव रेडियस आणि अल्ना. रेडियस आणि अल्ना हे बोन्स जे आहेत फोरॅमेनचे बोन्स आहेत. रेडियस हे शॉर्टर असतं, स्लेंडर असतं आणि स्ट्रेट बोन असतं. प्रॉक्सिमली म्हणजे पुढच्या बाजूला त्याला कप शेप्ड आर्टिक्युलर सरफेस असतो. आउटर ट्रॉक्लिया आहे, ह्युमेरसचं ट्रॉक्लिया असतंय. आणि मागच्या बाजूला म्हणजे डिस्टल साईडला बॉडीच्या जवळच्या भागाला याला नॉब लाईक आर्टिक्युलेशन असतं, रेडियल कार्पेल त्याला म्हणतात.
अल्ना हे एकदम कडक असतं, लार्जर असतं रेडियसपेक्षा आणि स्लाइटली कर्व्ड असतं. प्रॉक्सिमल साईडला म्हणजे शरीरापासून दूरच्या भागाला, पुढच्या भागाला त्याला स्मॉल प्रोजेक्शन असतं, तिथे ऑलेक्ट्रॅनॉन प्रोसेस असते. आणि लार्ज आर्टिक्युलर फॅसेट जी आहे इनर कॉन्डाइलची, मेरसशी ती जोडलेली असते. आणि डिस्टल साईडला ही अल्नेर कार्पेलशी जोडलेली असते आणि रेडियसशी जोडलेली असते. नाव कार्पेल. कार्पेल हे 2 इरेग्युलर बोन आहे रिस्टचे, म्हणजे मनगटाचे. प्री ॲक्सिल रेडियल ही स्मॉलर असते, ती रेडियसशी जोडलेली असते. आणि पोस्ट ॲक्सियल अल्नेर ही मोठी असते आणि ती अल्नाला जोडलेली असते. नाव कार्पोमेटाकार्पस. हे कार्पोमेटाकार्पस जे हे बोन मॅनस किंवा पामशी जोडलेलं असतं. कंपाऊंड बोन आहे, 3 मेटाकार्पलचं फ्युजन होऊन बनलेलं असतं, एकत्र येऊन बनलेलं असतं. 3 मेटाकार्पल एकत्र येऊन हे बोन बनतं. डिस्टल रो असतं कार्पलचं. त्याच्यामध्ये पहिलं मेटाकार्पल हे फार छोटं असतं, स्टम्पी असतं आणि प्रॉक्सिमल एंडला नुसतं प्रोजेक्शन म्हणजे पुढे आलेला भाग असतो. सेकंड मेटाकार्पल हे स्ट्रॉंग असतं आणि स्ट्रेट असतं, सरळ. तिसरं मेटाकार्पल हे बारीक असतं, थोडंसं वाकलेलं असतं बाहेरच्या बाजूला प्रोऑक्सियल साईडला, आणि ते दोन्ही एंडची एकत्र येतं सेकंड मेटाकार्पलमध्ये. नाव फॅलेंजेस. हे जे फॅलेंजेस आहे याच्यामध्ये 3 मेटाकार्पल्स असतात, 3 क्लॉलेस डिजिट्स असतात याच्यामध्ये, फिंगर्स. आणि याच्यामध्ये स्मॉल रॉड लाईक बोन्स येतात, याला फॅलेंजेस असं म्हणतात. पहिलं डिजिट किंवा पॉलॉक्स हे प्री ॲक्सियल असतं आणि याच्यामध्ये सिंगल फॅलंक्स असतं, सेकंड डिजिट्स. इंडेक्स फिंगर त्याला म्हणतात. 2 फॅलेंजेस आणि तिसरं पोस्ट ॲक्सियल डिजिट जे त्याला सिंगल फॅलंक्स असतं. नाव बोन्स ऑफ हँडलिम, म्हणजे पायाचे बोन. फॉलमध्ये जर आपण म्हटलं हँडलिम काय असतात, त्याला फॉलमध्ये पायाचे बोन. फॉल म्हणजे कोंबडी. बर्ड्समध्ये हँडलिम्स जे ते मॉडिफाईड झालेले असतात, कारण त्यांची बायपेडल लोकोमोशन असते, 2 पायांनी चालतात बर्ड. सगळे बर्ड जे आहेत ते 2 पायांनी चालतात. त्याच्यामध्ये टार्सस जे आहे ते ॲब्संट असतं. पहिलं बोन आहे फिमर, मांडीचं हाड. फिमर हे मांडीचं हाड आहे, हँडलिमच्या मांडीचं हाड आहे. शॉर्ट असतं, हे पॉवरफुल बोन आहे. चपटं असतं दोन्ही साईडला आणि पुढच्या बाजूला इनर साईडला याला राऊंडेड हेड असतं, जे ॲसेटाब्युलममध्ये फिट होतं. आणि आउटर साईडला हेडच्या इरेग्युलर प्रॉमिनंट प्रोसेस असते, ग्रेट ट्रोकॅन्टर त्याच्यामध्ये असते. ग्रेट ट्रोकॅन्टरच्या मध्ये, हेडच्या आणि ग्रेट ट्रोकॅन्टरच्या मध्ये त्याला आर्टिक्युलर सरफेस असतो, अँटी ट्रोकॅन्टर त्याला म्हणतात, इलियमचं अँटी ट्रोकॅन्टर. आणि मधल्या बाजूला त्याला डीप ग्रूव्ह असते किंवा इंटरकोंडायलर फोसा असतो, तो लॅटरली बाउंड झालेला असतो 2 कोंडाइल्सनी. त्याच्यामध्ये आर्टिक्युलेशन होतं, टिबिओटार्ससचं आर्टिक्युलेशन. आउटर कोंडाइलला अपर एंड असतं फिब्युलाचं. हे हाड आहेत पहा, कोंबडीच्या पायांचे हाड आहेत हे. हँडलिम म्हणजे पाय आणि फोरलिम म्हणजे पंख कोंबडीमध्ये. पटेला जे हे सिस्मॉइड बोन आहे, ऑसिफिकेशनने बनलेलं असतं हे, टेंडॉनच्या ऑसिफिकेशनने. ऑसिफिकेशन म्हणजे त्याच्यामध्ये कॅल्शियम डिपॉझिशन होतं टेंडॉनमध्ये. टेंडॉनमध्ये हे सापडतं फिमरच्या टिबिओटार्सल जॉईंटच्या फ्रंटला. नाव टिबिओटार्सस आणि फिब्युला. टिबिओटार्सस आणि फिब्युला हे शँकचे बोन आहे, हँडलिमची शँक त्याचे हे बोन आहे.
टिबिओटार्सस हे लॉंग असतं, एकदम कडक असतं, स्ट्रेट बोन आहे, इनर साईडला असतं शँकच्या, आणि हे फ्युजनने बनलेलं असतं, प्रॉक्झिमल रोच्या टार्सलच्या फ्युजनने बनलेलं असतं, म्हणजे ॲस्ट्रागॅलस, कॅल्कॅनियम वगैरे याच्यामुळे. प्रॉक्झिमल एंडला टिबिओटार्सस हे एक्सपांड झालेलं असतं, मोठं झालेलं असतं, आणि त्याला अँटेरियर फेसला मेडियन, निमियल किंवा टिबियल क्रेस्ट असते, आणि 2 आर्टिक्युलर सरफेस असतात, कॉन्डाइल्सचे, फिमरचे, आणि मागच्या बाजूला आर्टिक्युलेट होतं ते टार्सोमेटाटार्ससची. तर तिथे पुली लाईक आर्टिक्युलर सरफेस असतो, म्हणजे ग्रूव असते, ती 2 कॉन्डाइलला जोडलेली असते. फिब्युला हे स्मॉलर आहे, नंतर स्लेंडर बोन आहे, क्लोजली हे आउटर सरफेसला जोडलेलं असतं टिबिओटार्ससच्या. प्रॉक्झिमली हे जोडलेलं असतं आउटर कॉन्डाइलला, फिमरच्या, आणि डिस्टल एंडला हे लोअर एंडला पर्यंत पोचत नाही टिबिओटार्ससच्या, आणि टर्मिनेट होतं शार्प पॉइंटशी. नाव टार्सल. अडल्ट बर्डमध्ये प्रॉक्झिमल रो असतो टार्सलचा, तो टिबियाशी एकत्र येतो. डिस्टल रो असतो तो मेटाटार्ससशी एकत्र येतो, आणि 2 रोच्या मध्ये इंटरटार्सल अँकल जॉईंट असतो. नाव चौथं टार्सोमेटाटार्सस. हे टार्सोमेटाटार्सस जे हे कंपाऊंड बोन आहे पायाचं किंवा पीचं, आणि त्याच्यामध्ये फ्युजन होतं डिस्टल रो ऑफ टार्सस, आणि 2nd, 3rd आणि 4th मेटाटार्सस याच्यामध्ये येतात. स्टाउट लॉंग बोन असतं याच्यामध्ये, आणि प्रॉक्झिमली त्याला 2 कप लाईक फॅसेट्स असतात टिबिओटार्ससच्या आर्टिक्युलेशनसाठी. यात पहिलं मेटाटार्सस जे हे स्मॉल असतं, नोडूल लाईक बोन आहे, ते अटॅच्ड असतं इनर आणि पोस्टेरियर सरफेसला टार्सोमेटाटार्ससच्या, आणि त्याच्या डिस्टल एंडला असतं. डिस्टल एंडला 3 मेटाकार्पल्स असतात, ते फ्री असतात, त्याच्यामध्ये पुली लाईक आर्टिक्युलर सरफेस असतो, आणि ते करस्पॉन्डिंग डिजिटशी जोडलेलं असतं. डिजिट म्हणजे बोट. मेलमध्ये टार्सोमेटाटार्सस जे त्याला स्टाउट म्हणजे एकदम कडक पॉइंटेड स्पिनोसस फायटिंग स्पर असतो, म्हणजे भांडणासाठी. मेडियल साईडला तो एक स्पर म्हणजे नख असतं लांब असं. नाव फॅलेंजेस. ह्या स्मॉल असतात, स्लेंडर बोन आहेत ह्या फॅलेंजेस. मेटाटार्सस वरती 4 टोज असतात, पहिला किंवा हॅलक्सचा, हे बॅकवर्डला डायरेक्टेड असतात, आणि 2 फॅलेंजेस त्याच्यामध्ये येतात, आणि रिमेनिंग 3 ज्या आहेत त्या फॉरवर्ड साईडला असतात. 2nd, 3rd आणि 4 टो असतात, त्यामध्ये 3, 4, 5 फॅलेंजेस असतात रेस्पेक्टिव्हली, आणि टर्मिनल फॅलंक्स जे प्रत्येक साईडचं त्याला हॉर्नी क्लॉ असतो. नाव हे सगळं आपण डिसआर्टिक्युलर स्केलेटन ऑफ फॉल बघितलं. आता डिसआर्टिक्युलर स्केलेटन ऑफ रॅबिट म्हणजे ससा. हे जे एंडोस्केलेटन आहे रॅबिटचं, त्याच्यामध्ये बोन आणि कार्टिलेजिनस पार्ट हा फार कमी असतो. हे एक्झॅक्टली व्हर्टेब्रेट सारखे असतात किंवा स्केलेटन सारखे असतात. त्याचे पण 2 पार्ट पडतात. ॲक्सियल स्केलेटन जे आहे ते लॉन्जिट्युडिनल ॲक्सिसला असतं, म्हणजे व्हर्टेब्रल कॉलमच्या अलॉंग जे असतं त्याला ॲक्सियल स्केलेटन असं म्हणतात बॉडीचं. आणि याच्यामध्ये बोन, स्कलचे बोन, व्हर्टेब्रल कॉलमचे बोन, रिब्स आणि स्टर्नम असे पार्ट याच्यामध्ये ॲक्सियल स्केलेटनमध्ये येतात. आणि ॲपेंडिक्युलर स्केलेटन जे ते राईट अँगलला असतं, लॉन्जिट्युडिनल ॲक्सिसच्या राईट अँगलला बॉडीच्या. ओके, तर याच्यामध्ये
लिम्ब्सचे बोन येतात आणि गर्डलचे बोन येतात. पहिलं पाहू आपण ॲक्सियल स्केलेटन. तर पहिल्यांदा स्कल त्याच्यामध्ये येते. तर रॅबिटची स्कलचे काय पार्ट आहे? तर पहिलं जनरल टेंडन्सी आहे, ब्रेनची साईज वाढली त्यामुळे स्कल जी आहे ती शॉर्ट असते. पोस्टेरियर क्रॅनियल पार्टला त्यामध्ये ब्रेन असतो आणि लॉंग इंटेरियर फेशियल पार्ट जो आहे त्याच्यामध्ये मेनली जॉज असतात. हायर ॲनिमल्स किंवा हायर मॅमल्समध्ये फेशियल पार्ट जो आहे तो क्रॅनियल पार्टच्या खालच्या बाजूला असतो. याच्यामध्ये स्कल्सचे नंबर ऑफ बोन्स बरेचसे कमी झालेले असतात. सगळे एकमेकाशी फ्यूज झालेले असतात. एकदम चांगला जॉईंट असतो. त्यामुळे त्याच्यामध्ये सेपरेटिंग बाउंड्रीज काहीच नसतात. सूचरने फक्त जोडलेले असतात. स्कल ही डायकॉन्डायलिक आहे. त्याच्यामुळे 2 ऑक्सिपिटल कोंडाईल असतात म्हणून डायकॉन्डायलिक. हे एक्झॉऑक्सिपिटल जे आहे त्यामध्ये ऑक्सिपिटल कोंडाईल असतात. ट्रोपिब्लास्टिक स्कल जी आहे त्याच्यामध्ये व्हर्टिकल इंटर ऑर्बिटल सेप्टम असतं 2 ऑर्बिटच्या मध्ये. क्रॅनियम हे एक्सटेंड नसतं ऑर्बिटल रिजनशी. याचा जो फूड पॅसेज आहे तो मोकळा झालेला असतो नेसल पॅसेज पेक्षा. नेसल पॅसेज वेगळा असतो, फूड पॅसेज वेगळा असतो, कारण त्याच्यामध्ये पॅलेट डेव्हलपमेंट झालेली असते. प्री मॅक्सिली, मॅक्सिली आणि पॅलेंटाईन्स त्याच्यापासून ते बनलेले असते. झायगोमॅटिक आर्च दोन्ही साईडला स्कलच्या हे फॉर्म्ड होते स्क्वामोसलने, नंतर जुगलने आणि मॅक्सिलरी बोन्सने. याच्यामध्ये ऑडिटरी कॅप्सूल जी आहे ती तयार होते पेरियोटिक आणि टिम्पॅनिक फॉर्मिंगमध्ये. स्वोलन टिम्पॅनिक बुला त्याच्यामध्ये येतो. आर्टिक्युलर आणि क्वाड्रेट हे जे जॉजमध्ये तर ते सेपरेट होतं आणि फ्री होतं. आणि तिथे मॅलस जोडलेलं असतं आणि इनकस जोडलेलं असतं रिस्पेक्टिव्हली. याच्यामध्ये 2 इयर ऑसिकल्स असतात. 3चे 2 इयर ऑसिकल्स असतात आणि स्टेप्स तयार होतात. त्यामध्ये कॉलुमेला असतो. ओटिक बोन्स किंवा प्री ओटिक किंवा इपिओटिक आणि ऑपिस्थोटिक हे फ्यूज होतात एकमेकांशी आणि त्याच्यामध्ये सिंगल पेरियोटिक बनलेलं असतं. टर्बिनल बोन्स हे भरपूर फोल्ड असतात आणि त्याच्यामध्ये ऑल्फॅक्टरी सरफेस वाढतो नेझल चेंबर्सचा. सिंगल बोन डेंटरी असतं आणि अर्धा भाग फक्त लोअर जॉचा त्याच्यामुळे बनलेला असतो. जॉजचं सस्पेन्सोरियम जे ते क्रॅनिओस्टायलिक असतं. डेंटरी जे आहे ते जोडलेलं असतं क्रॅनियमशी, स्कलशी, स्क्वामोसल नावाच्या बोन. प्री फ्रंटल किंवा पोस्ट फ्रंटल किंवा पॅरास्पिनॉइड जे बोन आहे आणि क्वॅड्रेटोजुगल जे ते ह्याच्यामध्ये नसतात. लॅकिंग म्हणजे ॲब्सेंट असतात. टेरिगॉइड स्केल लाईक असतात. प्री मॅक्सिली, मॅक्सिली आणि डेंटरीज जे आहेत त्यामध्ये थिकोडोंट टीथ असतात. हे टीथ सॉकेटमध्ये एम्बेड झालेले असतात, घुसलेले असतात. टीथ हे डायफिओडोंट आहे, म्हणजे 2 वेळा दात येतात. पहिले दुधाचे दात असतात आणि नंतर परमनंट दात येतात. आणि हेट्रोडोंट पण आहेत, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे दात असतात सश्यामध्ये. कॅनाइन्स फक्त ॲब्सेंट असतात, तिथे जागा उरलेली असते, त्याला डायस्टेमा असं म्हणतात. डेंटल फॉर्म्युला रॅबिटचा असा आहे.